नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड. वेलकम टू MPSC वाला. विद्यार्थी मित्रांनो, या क्षणीची सर्वात मोठी न्यूज किंवा सर्वात मोठी खबर किंवा सर्वात मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. 20 नोव्हेंबर ही मतदानाची तारीख भारतीय निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या आघाडीचं किंवा कोणत्या युतीचं शासन येणार हे आपल्याला लवकरच माहीत पडणार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एका शब्दात सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये या क्षणापासून आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे लागू झालेलं आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट याचा नेमका अर्थ काय होतो आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेमका आता परीक्षेच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहे. जसं की तुम्हाला माहित आहे की राज्यसेवेची एक्झाम जवळपास 2 ते 3 वेळा पोस्टपोन झाल्यानंतर सरतेशेवटी 1 डिसेंबर 2024ला राज्यसेवेचा हा शेवटचा अटेम्प्ट असेल MCQ पॅटर्न पूर्व आणि मुख्य परीक्षेचा. त्या परीक्षेबाबत या मॉडेल कोड ऑफ कंडक्टनी काही फरक पडेल का? किंवा आता नवीन नोटिफिकेशन जी आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून की ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या होतील. मग या दोन्ही परीक्षांचं नियोजन आणि या नियोजनासंदर्भात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहितेचा काही परिणाम पडणार का? हा आपला आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरच आपण आज चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि या व्हिडिओ एंड झाल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असेल तर बिनधास्तपणे कमेंटमध्ये विचारा. त्याची उत्तरे नक्कीच आमची MPSC वाला टीम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. तर 20 नोव्हेंबर म्हणजे काही फार जास्त दूर नाही आहे. आजची आपण जर तारीख बघितली, आज 15 ऑक्टोबर आहे. 15 ऑक्टोबर पासून 20 नोव्हेंबर म्हणजे जास्तीत जास्त आता 1 महिन्याचा कालावधी आहे. या 1 महिन्यामध्ये बाकीच्या फॉर्मॅलिटीज होतील आणि नका विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये धुमाकूळ चालेल आणि पंतप्रधानापासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि मोठमोठ्या बड्या नेत्यांच्या रॅल्या वगैरे होतील आणि त्या रॅलीमध्ये वचने, कसमे, वादे निभाएंगे हम या सगळ्या गोष्टी चालणार. परंतु सर्वात महत्त्वाची बाब की 23 नोव्हेंबर ही जी डेट आहे, या तारखेला आपल्याला माहीत पडेल की महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणाचं शासन येईल आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे त्याचा प्रभाव येणाऱ्या काळामध्ये कसा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहसा 2च प्रश्न आहे की सध्या निवडणुका आहे, तर या निवडणुकीमुळे आपल्या परीक्षा अजून पोस्टपोन होतील का? अर्थातच नाही. कारण निवडणुकीच्या तारखा बघा तुम्ही, निवडणुकीची तारीख 20 नोव्हेंबरची आहे आणि लगेच 3 दिवसाने 23 नोव्हेंबरला मतमोजणी म्हणजे निवडणुकांचे निकाल घोषित होणार आहे. तुमची जी सर्वप्रथम महत्त्वाची परीक्षा आहे ती म्हणजे राज्यसेवा 1 डिसेंबर 2024ला आहे. म्हणजे ऑब्व्हियसली या तारखेनंतरच आहे. तर इथे तर विद्यार्थ्यांनी थोडं रिलॅक्स होऊन जावं की निवडणुका आणि निवडणुकीचा निकाल या दरम्यान कोणतीही महत्त्वाची परीक्षेची तारीख नसल्यामुळे तुमचा या परीक्षेवर काहीच परिणाम होणार नाही. आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा की आता एकतर तुम्ही बाबी सुनिश्चित झाल्या की 1 डिसेंबरला तुमची राज्यसेवा होणार म्हणजे होणार आणि त्यानंतर 5 जानेवारीला गट ब आणि 2 फेब्रुवारीला गट क या परीक्षा सुद्धा नक्की होणार म्हणजे होणार. परंतु आता दुसरा प्रश्न की निवडणुका आल्यानंतर जे कोणतं शासन येणार म्हणजे सध्याचं महायुतीचं शासन पुन्हा आरूढ होणार की पुन्हा महाविकास आघाडी यांना कुरघोडी करणार किंवा अजून काही नवीन प्रकार घडू शकतो का? कारण राजकारण म्हटल्यावर कोणतीही शक्यता फेटाळता येत नाही. परंतु या नवीन शासनाद्वारे परीक्षेसंदर्भात काही नवीन बदल करता येतात का? तर नवीन बदल हे डेफिनेटली सकारात्मकच असणार, पॉझिटिव्ह. एकतर या परीक्षांमध्ये जागा वाढवण्यात येणार, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये एक्झाम पोस्टपोन होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की इथे ज्या आचारसंहिता लागू झाल्यापासून तुम्हाला 2 पॉईंटबद्दल मी बोललो की पहिला पॉईंट तर तुमच्या एक्झाम आता पोस्टपोन होणार नाही आणि शक्यतोवर पोस्टपोन होणारच नाही 99.99%. आणि कोणतंही नवीन शासन आलं तर त्या शासनासमोर 2 महत्त्वाचे आव्हानं आहे की या परीक्षा ज्या ऑलरेडी एवढ्या वेळ पोस्टपोन झालेल्या आहे नियोजित वेळेपेक्षा, त्यांना सुरळीतपणे कंडक्ट करणे नंबर 1 आणि यामध्ये जागा वाढवणे. आता बघा नवीन जे गव्हर्नमेंट येऊ शकतं, या नवीन गव्हर्नमेंटला समजा धूमधडाका करायचा आहे आणि विद्यार्थ्यांसमोर आणि पब्लिक समोर की तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे नका आमच्यावर फार मोठी जबाबदारी तुम्ही दिलेली आहे. तर या जबाबदारीला शायनिंग करण्यासाठी ते या परीक्षेसोबत इतर परीक्षांची सुद्धा डेट घोषित करू शकतात ज्या पेंडिंग एक्झाम आहे, किंवा याच परीक्षेमध्ये ज्या जागा आहे त्या जागांना वाढवू शकतात. म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांचाच फायदा आहे. जसं मी आता थोड्या वेळपूर्वी म्हटलं की सगळ्या काही सकारात्मक बाबी होतील. ऑल द थिंग्स विल गो पॉझिटिव्ह ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर दुसरी बाब की समजा एखाद्या गव्हर्नमेंटला नवीन परीक्षा घ्यायच्याही नसेल
परंतु आता त्यांना निवडून दिल्यानंतर सर्वात पहिली जबाबदारी की या ज्या परीक्षा ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहे, म्हणजे अनुक्रमे 1 डिसेंबर राज्यसेवा, 5 फेब्रुवारी गट ब आणि नका सॉरी 5 जानेवारी गट ब आणि नका 2 फेब्रुवारी गट क, या परीक्षा त्यांना सुयोजित आणि नका ज्या टाइमला ठरलेला आहे त्याच वेळेमध्ये घ्याव्या लागणार. आता इथे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे हे समजून घेऊया. आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा खऱ्या अर्थाने आपल्या स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेच्या ज्या वेळा आहे किंवा ज्या तारीखा ठरलेल्या आहे किंवा त्या जागा आहे त्यांच्यावर काही परिणाम होणार का, हे तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून येईल. तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता हा निवडणूक आयोगाने कोणत्याही राज्यात जेव्हा निवडणुका घोषित केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना, त्या राजकीय पक्षातल्या राजकीय नेत्यांना आणि तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना काही म्हणजे नियम असतात, ते नियम पाळावे लागतात. मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्यासाठी फार भयानक किंवा फार मोठी शिक्षा आहे असं बिलकुल नाही. परंतु मॉडेल कोड ऑफ कंडक्ट नावाप्रमाणे आचारसंहिता हा एक संहिता म्हणजे नियमाचा एक संच आहे आणि या नियमाचं पालन सर्वांना करावं लागतं. तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा आपल्या जीवनावर तेवढा परिणाम होत नाही, पण जेवढा राजकीय पक्षांवर होऊ शकतो की परिणामी त्यांची आमदारकी वगैरे ही रद्द होऊ शकते. परंतु आपण आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे बघण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो, की देशात स्वतंत्र आणि निपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातलेले आहेत आणि हे नियम त्या क्षणी तात्काळ सुरू होतात ज्या क्षणी भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे कोणत्याही राज्यामध्ये त्या राज्याच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकींची घोषणा होते. जसं की आज 20 नोव्हेंबर ही तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे मतदानाची आणि 23 नोव्हेंबर मतमोजणीची. याच क्षणापासून महाराष्ट्रामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता लागू झाली. तर या नियमाचं पालन आपल्याला या क्षणापासून करावं लागेल. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळलीच पाहिजे, कारण निवडणूक आयोगाजवळ सर्वात मोठं शस्त्र, ब्रह्मास्त्र, इंद्रास्त्र जे काही असेल ते हेच आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता. आणि यात राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर भेट दिली तर तुम्हाला या नियमावलींची प्रत्येक बाब, जवळपास 35 ते 40 नियम आहे, ते तुम्हाला स्पष्टपणे पाहायला भेटतील. पण त्यापैकी काही महत्त्वाचे नियम आपण इथे जाणून घेऊया आणि आपल्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या तारखांवर किंवा त्यांच्या परीक्षा ज्या होणार आहे त्या तारखांवर काही परिणाम होणार का त्याबाबत सुद्धा आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम बघा, मी काही संपूर्ण ॲड डिटेलमध्ये आल्या नाही, फक्त तुम्हाला सांगण्यासाठी एक की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अनेक विद्यार्थ्यांचं हे स्वप्न आहे. ज्या प्रकारे मागच्या वर्षी निकाल लागले होते गट क चे, जो कट ऑफ लागला होता, तर यावर्षी अनेक विद्यार्थी राज्यसेवेचा बदललेला पॅटर्न आणि 2025 पासून जी राज्यसेवा पॅटर्न जो बदलत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी रिव्हर्स गेअर टाकत गट ब आणि गट क कडे आपला मोर्चा वळवलेला आहे. तर हीच गट क ची परीक्षा दिनांक 2 फेब्रुवारी 2025 ला होणार आणि ती महाराष्ट्रातल्या एकूण 37 जिल्हा केंद्रावर होणार. वेगवेगळ्या पदांसाठी ही घोषणा केलेली आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची तारीख आपल्यासाठी 2 फेब्रुवारी आहे. मग त्यानंतर त्या अगोदर जी होणार ती म्हणजे महाराष्ट्र गट ब. आतापर्यंत गट ब आणि गट क या दोघांच्या पूर्व परीक्षा एकत्रित होत होत्या, संयुक्त होत होत्या. आता ह्या वेगळ्या करण्यात आलेल्या या वर्षीपासून. तर महाराष्ट्र गट ब ज्यामध्ये PSI, STI, ASO ही प्रामुख्याने 3 पदे आहे, यांच्या एकूण 480 पदासाठी 5 जानेवारीला 2025 ला परीक्षा होणार आहे एकूण 37 जिल्हा केंद्रावर. आणि त्या व्यतिरिक्त सर्वात मोठी परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राजपत्रित गॅझेटेड राज्यसेवा परीक्षा ही एक्झाम होणार आहे 1 डिसेंबर 2024 ला. तर आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल, विशेष करून पहिला अटेम्प्ट देणारे विद्यार्थी, की आता आपल्या परीक्षा निवडणुका घोषित झाल्या तर अफवा वगैरे पसरणं चालू होतात टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा मेट्यावर किंवा एक्सवर सुद्धा काही हँडल कडून नका चुकीच्या माहिती देण्यात येतात की महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार. मग आता 23 नोव्हेंबरला नवीन गव्हर्नमेंट आली तर त्यांच्याजवळ केवळ 7च दिवस असणार, मग या 7 दिवसामध्ये ते नवीन परीक्षा घेणार का, असा सुद्धा काही प्रश्न निर्माण करू शकतात. परंतु लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राजकीय वर्तुळात घडणाऱ्या गोष्टी त्याचा प्रशासनावर परिणाम होतो, पण प्रशासनाला सुद्धा स्वतःचे अधिकार आहे. हे प्रशासनाला योग्यपणे माहीत होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सुद्धा माहीत होतं की येणाऱ्या 26 नोव्हेंबरला या मागच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 5 वर्ष पूर्ण होतील, ज्यामध्ये आपण 2 सरकार बघितले. पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक गव्हर्नमेंट महाविकास आघाडीचं आणि आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं हे शासन. तर यांचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ होता हा नाही का 2019 पासून तर 26 नोव्हेंबर 2024 ला संपुष्टात येणार होता.
त्यामुळे याच अनुषंगाने तुमच्या परीक्षेच्या डेट्स म्हणजे तारखा घोषित केलेल्या आहे. तर प्रशासन आपलं काम करणार म्हणजे करणार. 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होणार, त्याचा तुमच्या परीक्षेवर काहीही परिणाम पडणार नाही. हा फक्त जो परिणाम होईल तो पॉझिटिव्ह होईल, की जी नवीन निवडून येणारी गव्हर्नमेंट आहे ती समजा तिला एक वाटू शकतं की लोकांनी आपल्याला भरभरून एवढं मतदान केलं, आपल्याला एक पुन्हा चान्स दिला असं महायुतीला वाटू शकतं, किंवा आपल्याला पुन्हा एक वेळा नका म्हणजे भरोसा दाखवून आपल्याला महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीला आपल्याला मोका दिला, असे दोन्ही पक्ष किंवा दोन्ही आघाडी विचार करून परीक्षा वेळेवर घेऊ शकतात, कारण त्यांच्यासाठी आव्हान आहे आणि घेणारच. या व्यतिरिक्त त्या परीक्षेमध्ये जागा पण वाढू शकतात. परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर जो पहिला नियम आहे, आपल्यासाठी पहिलाच नियम महत्वाचा आहे, बाकीचे नियम मी तुमच्या माहितीसाठी आणलेले आहे. पहिला जो नियम आहे, सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा करता येत नाही. परंतु आता सरकारी घोषणा केव्हा म्हटलेलं आहे? निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून. आज 15 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरला साधारणतः 4:30 वाजता काहीतरी नाही का ही आचारसंहिता डिक्लेअर झाली, 4:30 वाजता, 4-4:30 वाजता. त्यामुळे 4-4:30 वाजेनंतर नवीन सरकारी घोषणा करता येत नाही असा याचा अर्थ होतो. आणि तुमच्या ज्या परीक्षेच्या तारखा आहे त्या याच्या अगोदरच येऊन गेल्या. आणि लक्षात घ्या, ज्या टायमिंगवर तुमच्या नाही का तारखा आल्या, नुकत्याच 2-3 दिवसापूर्वी गट ब आणि गट क ची नोटिफिकेशन आली आणि त्याच्या 10-15 दिवसापूर्वी राज्यसेवेची नवीन नियोजित तारीख आली. म्हणजे शासनाला सुद्धा कुठे ना कुठे माहीत होतं की येणाऱ्या काळात लवकरात लवकर म्हणजे निवडणुकीच्या घोषणा होतील आणि त्यानंतर आपण नवीन घोषणा करू शकत नाही. आणि या काळात समजा त्यांनी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या राज्यसेवा, त्यानंतर गट ब आणि गट क या परीक्षेचे नोटिफिकेशन किंवा ॲडव्हर्टिजमेंट डिक्लेअर केल्या नसत्या तर त्यांच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला असता विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या परिवारांचा. त्यामुळे इथे जे आहे की सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन सरकारी घोषणा करता येत नाही. तर तुमच्या परीक्षेच्या ज्या सरकारी घोषणा आहे त्या आज 15 ऑक्टोबरच्या पूर्वीच झालेल्या आहे. म्हणजे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. नवीन योजना सुरू करता येत नाही, कोणत्याही कल्याणकारी योजना असो. तुम्ही बघा, आता लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली, ती वेल इन ॲडव्हान्स चालू करण्यात आली. आजपासून जवळपास नका 2 महिन्यापूर्वीच लाडकी बहीण योजना ही याची घोषणा झाली आणि सुरू करण्यात आली. कारण पुन्हा तेच आहे की कुठे ना कुठे यांना माहीत होतं की 26 नोव्हेंबरला आपले 5 वर्ष पूर्ण होतील. भलेही हे एका पक्षाने 5 वर्ष पूर्ण केले नसतील, परंतु वेगवेगळ्या पक्षांनी हा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. तर त्यांना 26 नोव्हेंबर ही तारीख माहीत होती. त्या 26 नोव्हेंबरच्या पहिलेच त्यांनी हे सगळे कार्य केले. आता त्यांना नवीन कोणतीही योजना सुरू करता येणार नाही, कारण नवीन योजना सुरू करणं म्हणजे मतदारांना प्रभावित करणं किंवा मतदारांना नवीन योजनेद्वारे लालच देऊन त्यांच्याकडून नका मतांची डिमांड करणं किंवा मागणी करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि आचारसंहितेचा पहिला नियम आहे की निपक्षपातीपणे निवडणुका झाल्या पाहिजे. कोणताही मतदार कोणत्याच लालसेच्या भावनेने प्रभावित होता कामा नये. त्यामुळे सरकारी घोषणा झाल्या तुमच्या परीक्षेच्या, नवीन घोषणा सुरू करता येणार नाही. शिलान्यास करता येणार नाही. शिलान्यास म्हणजे आपण कोणत्याही एखाद्या नवीन कन्स्ट्रक्शनचं किंवा याचं उद्घाटन करतो, उद्घाटन कोणतंही करता येणार नाही. सोबत लोकार्पण किंवा भूमिपूजन, एखादा नवीन रोड आहे, हायवे आहे, स्टेट हायवे आहे, नॅशनल हायवे आहे, एखादा ब्रिज आहे किंवा अजून काही असेल, त्यांचं तुम्हाला लोकार्पण किंवा भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम पहिल्या अटेम्प्टवाल्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहा. तुमचा पॉईंट हा आहे सरकारी घोषणा. तर या ज्या सरकारी घोषणा आहे, या सरकारी घोषणेमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्पष्टपणे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की या ज्या सरकारी घोषणा आहे, या सरकारी घोषणा तुमच्या तुमच्या एक्झाम बाबतच्या घोषणा पहिले झालेल्या आहे. त्यामुळे तुमच्या परीक्षा वेळेवर होतील म्हणजे होतील. आता जो दुसरा पॉईंट आहे की सरकारी गाड्या, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यासाठी मनाई आहे. तर ही आपल्या परीक्षेच्या दरम्यानची माहिती नाही आहे. त्यामुळे हे मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये आपल्याला म्हणजे तेवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, आवश्यकता पण नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पष्टपणे सांगायचं म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यानंतरचा जो पहिला नियम आहे, याच पहिल्या नियमसाठी आपल्याला आपल्या एक्झामबद्दल माहिती घ्यायची होती. तर पुन्हा एकदा हा नाही का आपला जो म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहे हा संपवण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की 3 परीक्षा तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या 3 प्रायोरिटी आहे. पहिल्या अटेम्प्टवाल्या विद्यार्थी आणि बाकीच्या अटेम्प्टवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा 1 डिसेंबर, त्यानंतर नका 5 जानेवारी आणि नका 2 फेब्रुवारी. तर या परीक्षा तुमच्या वेळेवर होणार म्हणजे होणार, कारण या घोषणा पूर्वीच झालेल्या आहे आचारसंहिता घोषित करण्याच्या पूर्वी. आणि या परीक्षेमध्ये जागा वाढ होऊ शकते, कारण जी नवीन गव्हर्नमेंट येईल, कोणतीही येऊ, महायुती येऊ किंवा महाविकास आघाडी येऊ, यांना लोकांसमोर शायनिंग करण्यासाठी त्या परीक्षेमध्ये ते जागा वाढू शकतात. त्यासाठी तुमच्यासाठी सकारात्मक बाबच आहे. तर तुम्ही तुमच्या एक्झामला डोळ्यासमोर ठेवून अभ्यास चालू ठेवा आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता तुम्ही तुमचा अभ्यास सुरळीत चालू ठेवा. रिव्हिजनचा वेळ सुरू झालेली आहे, तर रिव्हिजन जास्तीत जास्त करा. विद्यार्थी मित्रांनो,
आणि याबाबत तुम्हाला अजूनही काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये नाही का तुम्ही तुमच्या ज्या लिंक डिस्क्रिप्ट केलेली आहे किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर बिंदास विचारा. आमची MPSC टीम किंवा मी स्वतः तुमच्या त्या कमेंटला उत्तर देईल जर काही जेन्युइन क्वेश्चन असेल तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. आजच्या या व्हिडिओमध्ये निवडणुकीची आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट महाराष्ट्रामध्ये घोषित करण्यात आलेली आहे आणि याचा येणारा स्पर्धा परीक्षेवर काही परिणाम होणार का किंवा जागेवर काही परिणाम होणार का याबाबत आपण माहिती बघितलेली आणि शक्यतोवर पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात कोणतीही शासन आली यावर सुद्धा माहिती बघितली. तर तुमचे मत नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आणि तुमचे काही प्रश्न असेल तर जेन्युइनली पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.